लातूरमध्ये उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला। मणिपूर पेटलं तेव्हा तिकडे अमित शहांनी शेपूट घातलं आणि महाराष्ट्रात फणा उगारतात अशी टीका उद्धव ठाकरेंनी लातूरमधल्या सभेत केली। मोदी हे नाव नव्हतं तेव्हाही धाराशिव हे शिवसेनेचंच होतं असं उद्धव ठाकरेंनी लातूरमधल्या औसातल्या सभेत म्हटलं। तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगतो की अमित शहा हे खोटं बोलले असा घणाघात उद्धव ठाकरेंनी पुन्हा केला। अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद शिवसेना भाजप वाटून घेणार हे वचन बाळासाहेबांच्या खोलीमध्ये शहांनी दिलेलं होतं असं उद्धव ठाकरेंनी धाराशिवमधल्या सभेत सांगितलं। संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली। फडणवीस म्हणजे चोरांचा सरदार आहे आणि त्यांना आता जेलमध्ये टाकायचंय असं राऊत लातूरमधल्या औसाच्या सभेत म्हणाले। कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीकडून छत्रपती शाहू महाराज यांचं नाव जवळपास निश्चित झाले। दुसरीकडे विद्यमान शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिक यांच्याऐवजी अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। पकडून भाजप नेते समरजित सिंह घाटगे यांना निवडणुकीमध्ये उतरवण्याची चर्चा आहे। मात्र समरजित सिंह घाटगे लोकसभा लढायला इच्छुक नसल्याची खात्रीशीर माहिती आहे। भाजपच्या बीड लोकसभा उमेदवारीचा गूढ कायम आहे आणि यामध्ये रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी भर टाकली। खासदार प्रीतम मुंडे, डॉक्टर भागवत कराड आणि आपली उमेदवारी नक्की नसल्याचं दानवे म्हणाले, तर भाजपमध्ये पार्लमेंटरी बोर्ड जो निर्णय घेईल तो अंतिम असतो असं सांगत उमेदवारीबाबतचं रहस्य त्यांनी कायम ठेवलं। पक्षानं सांगितलं तर निवडणूक लढवेन असं मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलंय। पक्ष जो आदेश देईल तो आपल्याला मान्य असल्याचं त्यांनी म्हटलं। लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर त्यांनी हे विधान केलं। चंद्रपूर आणि लोकसभा निवडणूक लढवण्याची आपली मनापासून इच्छा नसल्याचं सुधीर मुनगंटीवार यांनी यवतमाळमध्ये सांगितलं। याबाबत पक्षाकडे आपण स्पष्ट भूमिका मांडणार असल्याचं ते म्हणाले। मात्र पक्ष काय निर्णय घेतो यावर सर्व अवलंबून आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली। भाजपनं पक्षात प्रवेश करण्यासाठी एकदा नव्हे दोनदा ऑफर दिली असा दावा समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आझमींनी केला। ते जळगावात बोलत होते। भाजपनं मुसलमानांना आपला परिवार मानावं, त्यांना निवडणुकीमध्ये तिकीटं द्यावीत, मंत्रिमंडळामध्ये घ्यावं, तसं झालं तर आपणही भाजपत जाऊ असं आझमींनी यावेळी स्पष्ट केलं। केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या कणकवलीतल्या वरवाडे या मूळ गावातल्या काही मुस्लिम नागरिकांनी ठाकरे गटात प्रवेश केला। खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला। यावेळी त्यांना ठाकरे गट अल्पसंख्याक सेलच्या वतीनं नियुक्तीपत्र देण्यात आलं। वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीमध्ये असले पाहिजेत असं तिन्ही पक्षाचं मत असल्याचं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले। तर मविया जागा वाटपाची बोलणी ही सकारात्मक आणि अंतिम टप्प्यात असल्याचं त्यांनी सांगितलं। महायुतीच्या आधी महाविकास आघाडीची यादी येईल असे ते नागपूरमध्ये बोलले।